Good morning, students. How are you? Welcome in oscillation part number 6. ऑसिलेशनच्या पार्ट नंबर 6 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऑसिलेशन ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीपासून आपण जे शिकलेलो आहोत त्याची एक शॉर्ट रिव्हिजन आपण घेऊयात. ऑसिलेशन ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपण पिरियॉडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन ह्यांच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की ऑसिलेटरी मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. दॅट मीन्स every oscillatory motion is a periodic motion, but every periodic motion need not to be an oscillatory motion. त्याच्यानंतर आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बघितलेली आहे. सो इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये द रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन and its magnitude is directly proportional to the displacement. So after the linear simple harmonic motion आपण एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन बघितलेलं स्प्रिंग मास ऑसिलेटरचं. त्याच्यानंतर आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM देखील स्टडी केलेलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन आहे d²x/dt² प्लस ω²x इज इक्वल्स टू 0. नाऊ ह्या डिफरन्शियल इक्वेशनचा वापर करून आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन्स फाइंड आउट केलेले आहेत. नाऊ डिस्प्लेसमेंटचं ॲक्सेलरेशन आपण लास्ट टाइम बघितलं होतं. x इज इक्वल्स टू a sin of omega t plus phi. डिस्प्लेसमेंटचं हे एक्सप्रेशन आहे. सो फ्रॉम धिस एक्सप्रेशन वी कॅन फाइंड आउट वेलॉसिटी. सो वेलॉसिटी v इज इक्वल्स टू dx अपॉन dt. वेलॉसिटी v is equals to dx upon dt. नाउ x ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. सो x ची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहोत a sin of omega t प्लस फाय. सो ह्याचं जर का आपण डेरिव्हेटिव्ज घेतलं तर ते आपल्याला मिळतं a साईनचं डेरिव्हेटिव्ज आहे cos of omega t प्लस फाय इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ह्याचं डेरिव्हेटिव्ज घेतल्यानंतर आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ज मिळतं ओमेगा. सो वेलॉसिटी इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर दी वेलॉसिटी. ह्याच्यानंतर आपल्याला ॲक्सेलरेशनचं एक्सप्रेशन बघायचं आहे. सो ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू dv upon dt. Acceleration a is equals to dv upon dt. Now velocityचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ते एक्सप्रेशन आपण ह्याच्यामध्ये लिहूयात a ओमेगा cos of omega t plus phi. Now a ओमेगा कॉन्स्टंट आहे ते बाहेर येतील इनटू डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फायचं डेरिव्हेटिव्ज येईल मायनस साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ह्याचं डेरिव्हेटिव्ज आपण घेतलं तर ते डेरिव्हेटिव्ज असेल ओमेगा. सो आपलं एक्सप्रेशन होईल फॉर ॲक्सेलरेशन. ही नेगेटिव्ह साईन आपण पुढे घेऊयात. a into omega becomes omega square sin of omega t plus phi. So a acceleration a is equals to minus a omega square sin of omega t plus phi. So this is the expression for acceleration.
Now today we have to discuss on the minimum and maximum values of the displacement, velocity and acceleration. So let us start to find that values. So first discuss about displacement. Now from the differential equation we already have find out the expression for the displacement. So the general expression for the displacement x is equals to a sine of omega t plus phi. A sine of omega t plus phi. Now when the particle is at mean position, ज्यावेळेस पार्टिकल हा त्याच्या मीन पोझिशनवर असेल त्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल्स टू 0 और पाई. ओमेगा टी प्लस फाइव इज इक्वल्स टू 0 और पाई ॲट टी इज इक्वल्स टू 0 की ज्या वेळेस टाइम हा 0 असेल. सो ओमेगा टी प्लस फाइव इज इक्वल्स टू 0 और पाई and t is equals to 0. Put this value in the general expression of the displacement. So x is equals to a sine of omega into t, that is 0, phi, that is 0 or pi. So it becomes a into sine of omega into 0 becomes 0 plus 0 becomes 0. Now sine 0 is equals to 0. So a into 0. So x is equals to a into 0 becomes 0. So the displacement of a particle at the mean position is equals to 0. So mean position ला displacement हे 0 आहे. Now let us find at the boundary conditions. So at extreme position, now extreme position ला हा ओमेगा टी प्लस फाइव is equals to pi by 2 or it is 3 pi by 2 and time is equals to 0. At the extreme position, omega t plus phi is equals to pi by 2 or 3 pi by 2 at t is equals to 0. So put this value in this general expression of the displacement. So x is equals to a sine of omega t, that is 0 plus pi by 2. तुम्ही इथे 3 पाय बाय 2 लिहू शकता. सो इथे काय होईल, ए साइन ओमेगा इंटू 0 प्लस पाय बाय 2, सो इट बिकम्स पाय बाय 2. अशाच पद्धतीने तुम्ही काय लिहू शकता, ए साइन 3 पाय बाय 2. नाउ साइन पाय बाय 2 इज इक्वल्स टू प्लस 1. Sin 3 pi by 2 is equals to minus 1. So x is equals to a into plus minus 1. Plus 1 for the sin pi by 2, minus 1 for the sin 3 pi by 2. So x is equals to plus minus a. So x is equals to plus minus a. So this is the maximum value of the displacement. This is the maximum value of the displacement
एक्स मॅक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए. जर का हे मॅक्सिमम आहे सो इट इज मिनिमम. सो एक्स मिनिमम इज इक्वल्स टू 0. X minimum is equals to 0. So the displacement of a particle at the mean position is 0 and the displacement of particle at the extreme position is maximum. So let us revise this. आपण जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. At the mean position omega t plus phi is equals to 0 or pi आहे. T is equals to 0. So put this value in the equation. So we get x minimum is equals to 0. Now at the extreme position omega t plus phi is equals to pi by 2 or 3 pi by 2 at t equals to 0. Put this value in the general expression of the displacement. Solve this equation. So we get x is equals to plus minus a. Now this is the maximum value of displacement and this is the minimum value of the displacement. Now next is velocity. आपण डिस्प्लेसमेंटचं फाइंड आउट केलेलं आहे. वेलॉसिटीचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मी ते लिहून ठेवते. एक्स मिनिमम इज इक्वल्स टू 0 अँड एक्स maximum is equals to plus minus a. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत वेलॉसिटी. नाउ वेलॉसिटीचं जनरल एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे. v इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, वेअर a is the amplitude, x is the displacement from the mean position, omega is the angular frequency. So v is equals to ओमेगा प्लस मायनस साइन देखील आपण घेऊ शकतो. प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो जसं आपण डिस्प्लेसमेंटचं बघितलं होतं तसंच आपल्याला व्हेलॉसिटीचं देखील बघायचं आहे. सो आपण दोन केसेस घेणार आहोत, ॲट द मीन पोझिशन अँड ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन. सो लेट अस फर्स्ट डिस्कस अबाउट दी मीन पोझिशन. सो ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशन x इज इक्वल्स टू 0. x हा मीन पोझिशनला 0 आहे. सो v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू 0 आहे. सो इट बिकम्स 0 स्क्वेअर. सो v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 0 बिकम्स अंडर रूट ए स्क्वेअर. सो हे काय होईल, प्लस मायनस ओमेगा इंटू ए. स्क्वेअर रूट आहे त्याच्यामध्ये एचा स्क्वेअर आहे. सो बाहेर आल्यावर तो फक्त ए होईल. सो व्ही इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे प्लस मायनस ए इंटू ओमेगा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी of the particle which is performing SHM at the mean position. Now at extreme position, at extreme position, so extreme position ला x is equals to असतो plus minus a. x is equals to आहे प्लस मायनस ए. सो v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्सच्या ऐवजी आपण ए लिहिणार आहोत. सो प्लस एचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो इट बिकम्स ए स्क्वेअर. So now a square minus a square becomes 0. Square root काढलं तर it is 0. So plus minus omega into 0.
So omega into 0 becomes 0. So v is equals to 0. So this is the minimum value of the velocity. This is the minimum value of the velocities. This is the maximum values of velocity. So v minimum is equals to 0. That means the velocity of the particle is minimum at the extreme position, and velocity of the particle is maximum when the particle is at the mean position. ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनला असतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी ही मॅक्सिमम असते, तर ज्यावेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी ही मिनिमम इन द सेन्स 0 असते. सो लेट अस रिवाइज दिस इन शॉर्ट. आपण वेलॉसिटीचं एक्सप्रेशन घेतलेलं आहे. v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. So at the mean position x is equals to 0. ही व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केलेली आहे. इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे प्लस मायनस a ओमेगा. नाउ ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल्स टू प्लस मायनस a घेतलेला आहे. ही देखील व्हॅल्यू आपण एक्सप्रेशनमध्ये पुटअप केली, सॉल्व केली, अँड इन लास्ट स्टेप वी गेट v मिनिमम इज इक्वल्स टू 0. सो दिस इज अबाउट दी वेलॉसिटी. ही व्हॅल्यू देखील मी इथे लिहून ठेवते. सो v मिनिमम इज इक्वल्स टू 0 आणि v मॅक्स इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेले आहे प्लस मायनस a ओमेगा. नाउ आपल्याला ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. सो ॲक्सेलरेशन. नाउ ॲक्सेलरेशन a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. जनरल एक्सप्रेशन आहे की जे आपण फाइंड आउट केलेलं आहे. सो ॲट मीन पोझिशन एक्स इज इक्वल्स टू 0. सो ॲक्सेलरेशन किती येईल सांगा बघू. a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0 बिकम्स 0. So a minimum is equals to 0, right? Now at extreme position x is equals to plus minus a. So a is equals to minus omega square into a. So it is minus a omega square. So this is the maximum value of acceleration which is equals to minus a omega square. ओके, काय केलेलं आहे आपण जनरल एक्सप्रेशन घेतलेलं आहे. ॲट दी मेन पोझिशन x इज इक्वल्स टू 0 आहे. सो त्याची व्हॅल्यू पुट केलेली आहे आणि मिनिमम ॲक्सेलरेशन आपल्याला मिळालेलं आहे 0. नाउ ॲट दी एक्स्ट्रीम पोझिशन x इज इक्वल्स टू प्लस मायनस a आहे. त्याची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे आणि आपल्याला मॅक्सिमम ॲक्सेलरेशन मिळालेलं आहे मायनस a ओमेगा स्क्वेअर. सो अशा पद्धतीने a मिनिमम आपल्याला मिळालेला आहे 0 आणि a मॅक्स आपल्याला भेटलेला आहे मायनस a ओमेगा स्क्वेअर. सो नाउ लेट अस रिवाइज डिस्प्लेसमेंट. बघा, minimum displacement is equals to 0, maximum displacement is equals to plus minus a. Velocity minimum is equals to 0 and maximum is equals to plus minus a omega. Now acceleration minimum is equals to 0 and maximum is equals to minus a omega square. So students, त्याच्यानंतर आज आपल्याला पीरियड, ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी अशा काही टर्म्स आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ दी ॲम्प्लिट्यूड.
So first discuss on amplitude. To understand amplitude, let us consider a particle which is performing linear simple harmonic motion. So the particle is oscillating like this, M, and this is the path, O is the center. Now let us consider the particle is at this position. So the displacement of a particle P from the mean position is x असं आपण consider करूया. Okay. Now the general expression for the displacement x is equals to आहे a sin of omega t plus phi. हे आपण बघितलेलं आहे. So when sin of omega t plus phi is equals to plus minus 1, असं कधी असेल तर when the particle is at the boundary condition, ज्यावेळेस असेल त्यावेळेस sin of omega t plus phi is equals to plus minus 1. प्लस 1 कधी असेल ज्यावेळेस पार्टिकल ह्या बाजूला असेल त्यावेळेस, मायनस 1 पार्टिकल ज्यावेळेस ह्या बाजूला असेल त्यावेळेस. So x is equals to a into plus minus 1. So x is equals to multiplication केल्यानंतर आपल्याला मिळेल plus minus a. So this a is called as the amplitude. ह्या a ला आपण amplitude असं म्हणतो. Now this amplitude means the maximum displacement of a particle which is performing simple harmonic motion. The maximum displacement of a particle which is performing linear SHM. जो पार्टिकल, त्या पार्टिकलचा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट की जो SHM परफॉर्म करतोय फ्रॉम द मीन पोझिशन. From the mean position is called as the amplitude. So पार्टिकलचं हे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे. सो हे जे डिस्टन्स आहे ह्याला आपण प्लस ए म्हणतो. पार्टिकलचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अपोजिट साईडला आहे ह्याला आपण मायनस ए असं बोलतो. सो दिस इज amplitude. ह्या बाजूला प्लस ए आहे, इकडे मायनस ए आहे. amplitude means the maximum displacement of a particle from the mean position. So this is called amplitude. Now amplitude nantar we have to discuss on period. Period. The time required to complete one oscillation is called as the time period. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ त्याला आपण बोलणार आहोत टाइम पिरियड. सो इट इज इंडिकेटेड बाय इंडिकेटेड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी ने तो आपण इंडिकेट करतो. नाउ अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम असं आपण ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे लिनियर SHM बघत असताना. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू के अपॉन एम. नाउ व्हॉट इज के? इट इज अ फोर्स कॉन्स्टंट. सो फोर्स कॉन्स्टंट आपण कसा लिहू शकतो? आपण बघितलं एफ इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स असं आहे. सो के इज इक्वल्स टू होईल मायनस एफ अपॉन एक्स. दॅट मीन्स के म्हणजे आहे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन दॅट इज मास, दॅट इज एम. एम मीन्स मास. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. नाउ फोर्स अपॉन मास बघा असं एक एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे इन न्यूटन सेकंड लॉ. एफ इज इक्वल्स टू एम इंटू ए. सो ए इज इक्वल्स टू आपण बघितलं होतं एफ अपॉन ए.
So force upon mass is the acceleration. Force upon mass is the acceleration. सो आपल्याला एक्सप्रेशन मिळेल मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास दॅट इज ॲक्सेलरेशन. शॉर्टमध्ये असं लिहिते मी पर युनिट डिस्प्लेसमेंट, ते देखील मी शॉर्टमध्ये लिहिते बघा. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. नाव ओमेगा इज इक्वल्स टू काय होईल मग अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट displacement. Okay, so omega is equals to under root acceleration per unit displacement. Now omega is equals to आहे 2 pi upon t, so that is equals to under root acceleration per unit displacement, right. आता t ला आपण पलीकडच्या बाजूला घेऊन जाऊया. सो t तिकडे गेल्यानंतर इकडे होईल 2 पाय, ही जी टर्म आहे ती डिनॉमिनेटरमध्ये येईल खाली. सो t इज इक्वल्स टू, टी इकडे गेलेला आहे, ही टर्म खाली आलेली आहे. सो t इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो टाइम पिरियड t इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे t इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. नाव इथे लक्षात द्या बघा, ओमेगा इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बट व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट k अपॉन m. सो acceleration per unit displacement is equals to under root k upon m. So t is equals to 2 pi. इथं आपण acceleration per unit displacement ऐवजी under root k upon m असं लिहिणार आहोत. सो under root k upon m. आता हेच वरती गेल्यानंतर काय होईल मग m upon under root m upon k होईल. सो इट इज 2 pi अंडर रूट हे वरती गेल्यामुळे m अपॉन k असं होईल. सो t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट m अपॉन k. सो दिस इज अबाउट दी टाईम पिरियड. हा झाला तुमचा टाईम पिरियड. त्याच्यानंतर वी हॅव टू डिस्कस ऑन दी फ्रिक्वेन्सी. सो इथे लिहिते मी फ्रिक्वेन्सी. Frequency, it is denoted by small n. Number of oscillations performed by particle per unit time is called as the frequency. That means एका युनिट टाइम पिरियडमध्ये किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीट होत आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज दी फ्रिक्वेन्सी. सो इट इज द रेसिप्रोकल ऑफ दी टाइम पिरियड. It is the reciprocal of the time period. So 1 upon t, t ची व्हॅल्यू आपण बघितलेली आहे. सो 1 upon 2 पाय अंडर रूट m अपॉन k, राईट. सो n इज इक्वल्स टू हे वरती गेल्यानंतर काय होईल मग 1 अपॉन 2 पाय अंडर रूट k अपॉन m. हे वरती गेलेलं आहे, आपण वरच्या बाजूला नेल्यानंतर ते असं होईल. सो n इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेला आहे 1 अपॉन 2 पाय अंडर रूट k अपॉन m. नाव ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन t असं आपण बघितलेलं आहे, राईट. ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन t. सो देअरफॉर t इज इक्वल्स टू काय होईल मग 2 पाय अपॉन ओमेगा. सो t इज इक्वल्स टू काय होईल 2 पाय अपॉन ओमेगा. सो 1 अपॉन t म्हणजे काय होईल मग ओमेगा अपॉन 2 पाय. सो n इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन 2 पाय असं देखील तुम्ही लिहू शकता. सो दिस इज अबाउट दी फ्रिक्वेन्सी. सो स्टुडंट्स, आज आपण ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी ह्या 3 महत्त्वाच्या टर्म्स आणि त्यांच्याशी रिलेटेड एक्सप्रेशन्स आपण बघितलेले आहेत. So students, thank you.